काशीच्या मणिकर्णिका घाटावरील मंदिर का तोडलं जातंय? राणी अहिल्याबाईंच्या प्रतिमेच्या प्रकरणावर राजकारण तापले. मणिकर्णिका घाटावरील व्हायरल व्हिडिओचा पर्दाफाश. सोशल मीडियावर गोंधळ. प्रशासनाने मान्य केली चूक. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यामध्ये वाराणसीतील पवित्र मणिकर्णिका घाट तोडला जात असल्याचा दावा केला जातोय. या व्हिडिओमुळे भाविकांमध्ये संभ्रम आणि संतापाची भावना निर्माण झाली. पण सत्य काय आहे आज आपण जाणून घेऊया. धर्मनगरी काशी ही मंदिरांचे शहर म्हणून ओळखली जाते. येथील घाट, गल्ल्या आणि मंदिरे हजारो वर्षांची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जपून आहे. दररोज हजारो भाविक येथे पूजा अर्चा, गंगा स्नान आणि धार्मिक विधी करतात. मात्र अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झालाय, ज्यामध्ये काशीच्या घाटावर असलेले एक प्राचीन मंदिर विकासाच्या नावाखाली बुलडोझरने पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. सेव्ह बनारस या हॅशटॅग सह हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात होता. तपासाअंती समोर आलेली खरी माहिती अशी आहे की हा व्हायरल व्हिडिओ महाश्मशान मणिकर्णिका घाट येथील आहे. सध्या मणिकर्णिका घाटावर पुनर्बांधणी आणि विकासाचे काम सुरू आहे. याच कामादरम्यान घाटाच्या कडेला असलेली एक मणी म्हणजे चबुतरा बुलडोझरने हटवण्यात आला. या मणीच्या खाली राणी अहिल्याबाई होळकर आणि त्यांच्या दासीची प्रतिमा स्थापित होती, जी या कारवाईत नुकसानग्रस्त झाली. मात्र सोशल मीडियावर या मणीला प्राचीन मंदिर म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. स्थानिक रहिवासी राहुल मिश्रा यांनी सांगितलंय की ही मणी त्यांच्या नातलग छन्नन गुरु यांची होती. गंगा स्नानानंतर भाविक येथे जल अर्पण करत आणि राणी अहिल्याबाई होळकरांना नमन करत असत. ही मणी शेकडो वर्षे जुनी असल्याचा दावा त्यांनी केलाय. आणखी एका स्थानिक नागरिक आलोक यांनी सांगितलंय की ते देखील या मणीवर स्नानानंतर पूजा अर्चना करत असत आणि या चबुतऱ्याखाली एकूण 3 मूर्ती स्थापित होत्या. या घटनेनंतर स्थानिकांची ठाम मागणी आहे की मणिकर्णिका घाटाच्या पुनर्बांधणी दरम्यान ही मणी पुन्हा पूर्ववत उभारण्यात यावी. तसेच ज्या कुटुंबाच्या मालकीची ही जागा आहे त्यांना ती परत दिली जावी आणि राणी अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा तसेच इतर मूर्तीही पुन्हा त्याच ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात याव्यात. उल्लेखनीय बाब म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर यांनीच काशी विश्वनाथ मंदिराचा पुनर्निर्माण केला होता आणि देशभरात अनेक मंदिरे उभारली होती. त्यामुळे काशीमध्ये त्यांच्या प्रतिमेचे नुकसान होणे ही बाब अनेकांसाठी भावनिक ठरली आहे. या संपूर्ण प्रकरणात आता प्रशासनही बचावात्मक भूमिकेत दिसतंय. अधिकाऱ्यांनी मान्य केलंय की घाटाच्या पुनर्बांधणीचे काम करणाऱ्या संस्थेतील मजुरांकडून ही चूक झाली. जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार यांनी स्पष्ट केलंय की नुकसानग्रस्त प्रतिमा संरक्षित करण्यात येईल आणि घाटाच्या कामानंतर ती पुन्हा योग्य ठिकाणी स्थापित केली जाईल. दरम्यान या मुद्द्यावरून राजकारणही तापले असून विविध संघटनांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्रे पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील मंदिर तोडल्याचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असून प्रत्यक्षात तो घाटावरील एका प्राचीन मणीशी संबंधित प्रकार असल्याचं तपासातून स्पष्ट झालंय. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.